ज्ञानासाठी म्हणून अंतःकरणाचा अज्ञान प्रवृत्ती धरून ठेवण्याची जी टेंडन्सी आहे ती सरेंडर करणे म्हणजे प्रणिपात आहे. आणि ही प्रत्येक क्षणी होऊ शकते. आम्हाला कळलेलं वगैरे सगळं आहे की तत्वानुसंधानात राहायला पाहिजे, काही नाही तर नाम घेतलं पाहिजे. पण ते नाम घेतलं पाहिजे असं कळल्यानंतर पण आम्ही ते घेत नाही दिवसातला कित्येक काळ. चिंतनात राहिलं पाहिजे पण आम्हाला वेगळंच काहीतरी करावं असं वाटतं. ही जी प्रवृत्ती आहे की चांगलं कळल्यानंतर पण किंवा ज्ञानाकडे जाणारा मार्ग कळल्यानंतर पण अज्ञानालाच धरून राहणे, ती हळूहळू नष्ट करण्याच्या भूमिकेत येणं म्हणजे ज्ञानाला दिलेलं प्राधान्य हेच प्रणिपात आहे गुरूंना. नाहीतर मग सकाळी उठल्यानंतर आमचा एक नमस्कार, नंतर मग पूजा करताना एक नमस्कार, त्याच्यानंतर संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेला एक नमस्कार, रात्री झोपताना झोपतो असं म्हणून नमस्कार. सात्विकच अंतःकरण आहे, प्रॉब्लेम काही नाही. आम्ही ते पण करत नसू तर सुधारायला पाहिजे स्वतःला. पण ज्ञानग्रहणासाठीचा प्रणिपात जो आहे तो शिष्यभूमिका वर्धिष्णू करणं हा आहे. प्रत्यक्ष फिजिकल नमस्काराला किंवा त्या शरणागतीला जे मूल्य आहे ते फार मर्यादित मूल्य आहे.